आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. युगा तिच्या वडिलांच्या खोलीतून बाहेर आली. तिने डोळ्यातले अश्रू पुसले, स्वतःला कंट्रोल केलं आणि इकडे तिकडे पाहिलं. ती सक्षमला शोधत होती. निघायचं. तिला पाठीमागून आवाज आला तसं तिने मागे वळून पाहिलं. कुठे गेला होता तुम्ही? काय नाही, जरा घर बघत होतो तुमचं. छान आहे. बर, चला आता निघूया आपण. ती पुढे गेली. त्याने पुन्हा एकदा थांबून सगळीकडे नजर फिरवली आणि तो सुद्धा तिच्या पाठोपाठ गेला. ते दोघे हॉलमध्ये आले तर युवराज आणि आऊसाहेब तिथल्या सोफ्यावर बसले होते. चला सालेसाब, निघतो आता आम्ही. अहो असं कसं दाजी, पहिल्यांदा घरी आलात तुम्ही, जेवण तर करून जा. सक्षम चालतच युवराज समोर येऊन उभा राहिला. त्याने पुढे होत युवराजला मिठी मारली, पण हे बघून आऊसाहेब आणि युगा दोघींचे सुद्धा डोळे मोठे झाले. जेवायला जेवलो असतो रे, पण तुझा काही भरोसा नाही. जेवणात मिठाऐवजी रॅट पॉयझन टाकले असेल तर? त्याचं काय ना, मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे, त्यामुळे मला जरा स्वतःची काळजी घ्यावी लागते ना. फक्त त्यालाच ऐकू जाईल इतक्या हळू आवाजात त्याच्या कानात बोलत सक्षम त्याच्यापासून बाजूला झाला आणि त्यांनी युवराजला एक हलकीशी स्माइल दिली. आजीबाई, काळजी घ्या स्वतःची. या वयात इतरांचा इतका तिरस्कार करणं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये. रागात माणूस आउट ऑफ कंट्रोल होतो, त्याने हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात. नाच जावई येऊ मी तुमचा, मला काळजी आहे तुमची म्हणून सांगतोय. राग थोडा कमी करा आणि देवदेव थोडं जास्त करा. चला निघतो आता. युगा पुढे आली. तिला आऊसाहेबांचे आशीर्वाद हवे होते म्हणून ती त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. तसं त्यांनी रागात तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या पाया पडण्यासाठी ती खाली वाकली, तशा त्या लगेच मागे सरकल्या. राहू दे युगा, तसे पण आशीर्वाद त्यांचेच घ्यायचे असतात ज्यांच्या मनात आपल्यासाठी प्रेम असतं. पण युगाला मात्र खूप वाईट वाटत होतं. आज पहिल्यांदा ती माहेरून सासरी जाणार होती. या जागी तिची आई असती तर आज तिने हळदी कुंकू लावून तिची ओटी भरली असती, तिची दृष्ट काढली असती. पण यातलं काहीच आपल्या नशिबी नाहीये याचं तिला थोडं वाईट वाटलं. नीट उठून उभं राहत तिने डोळ्यातले अश्रू पुसले आणि चुपचाप सक्षम जवळ येऊन थांबली. सरू. युवराजने सरूला आवाज दिला तशी सरू आतून बाहेर आली. तिच्या हातात एक ताट होतं. तिने हातातलं ताट टेबलवर ठेवलं तसं आता आऊसाहेबांचे डोळे मोठे झाले. युगाच्या नजरेत सुद्धा आश्चर्य पसरलं. आऊसाहेब, या घरची लेक पहिल्यांदा माहेरून सासरी जाते. ओटी नाही भरणार तुम्ही तिची? तसं आता युगाच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिच्या मनाला माहिती होतं की युवराज इतक्या लवकर सुधारणाऱ्यातला नाहीये, पण दिखावेपणात का होईना तो आपल्यासाठी काहीतरी करतोय या गोष्टीचं तिला समाधान वाटत होतं. आऊसाहेब, आपला राग आपल्यापाशी,
थोडा वेळ तो राग बाजूला ठेवा आणि ताई साहेबांची ओटी भरा. तसा आऊसाहेबांनी युगाकडे पाहिलं. सक्षम मात्र शांतपणे उभा होता. या गोष्टीत त्याला इंटरफेअर करायचं नव्हतं, कारण या गोष्टी युगासाठी किती इम्पॉर्टंट आहेत हे त्याला माहिती होतं. म्हणून तो चुपचाप उभा होता. युवराज युगाजवळ गेला. त्याने तिचा हात पकडत तिला सोफ्यावर बसवलं आणि आऊसाहेबांकडे पाहिलं. मनात इच्छा नसताना सुद्धा त्या समोर आल्या. युवराजने ताट त्यांच्या हातात दिलं. तसं आऊसाहेबांनी तिच्या कपाळावर हळदी कुंकू लावलं आणि खणा नारळाने तिची ओटी भरली. या क्षणाला तिला जो आनंद होत होता तो फक्त तिला माहिती होता. खूप वेगळी फिलिंग ती सध्या अनुभवत होती. तिच्या चेहऱ्यावरची ती स्माईल बघून सक्षमला सुद्धा समाधान वाटत होतं. तिची ओटी भरून त्या बाजूला झाल्या. ताईसाहेब, ही साडी तुमच्यासाठी. या भावाकडून तुमच्यासाठी छोटीशी भेट. युवराजने एक बॉक्स तिच्या समोर पकडला. तसं तिने सक्षमकडे पाहिलं. सक्षमने नजरेनेच तिला घे म्हणून इशारा केला. तसं तिने तो बॉक्स हातात घेतला आणि बाजूला ठेवून दिला. सरूने पुढे होत तिच्या ओटीतलं सामान काढून घेतलं आणि एका पिशवीमध्ये भरून पुन्हा तिच्याकडे दिलं. तुम्ही परत या असा मी आग्रह करणार नाही, पण हो, जेव्हा पण तुम्हाला इथे यायची इच्छा होईल तेव्हा मनात कोणतेही किंतु परंतु न ठेवता या. तुमच्या माहेरची वाट तुमच्यासाठी कायम मोकळी असेल. युवराज खाली वाकला आणि त्याने तिच्या पायाला स्पर्श केला. पण जसा त्याने तिच्या पायाला हात लावला तसा तिच्या सर्वांगावर काटा आला. जे हात तिला मारण्यासाठी उठले होते आज तेच हात तिच्या पायांना स्पर्श करत होते. हे सगळं सत्य आहे की आपण उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतोय हे सुद्धा तिला काही क्षण कळेनासं झालं. बेस्ट ऍक्टिंगचा आवड असताना तर माझ्या या साल्याला मिळाला असता आणि पावळट ऑफ द इयरचा अवॉर्ड ना माझ्या बायकोला. सगळे एकापेक्षा एक नग भरले त्या घरात. सक्षमला युवराजचे इरादे चांगलेच माहिती होते. ते इरादे पूर्ण करण्यासाठी तो ज्या प्रकारे युगाच्या इमोशन सोबत खेळत होता त्याचा त्याला राग येत होता. पण फक्त तिच्यासाठी म्हणून तो गप्प उभा होता, कारण त्याला तिच्या फिलिंग्स हर्ट करायच्या नव्हत्या. मग मिळाली शांती जीवाला. नुकतेच ते दोघे तिथून घरी जायला निघाले होते, पण 10 मिनिटं होऊन गेली तरी ती एकदम शांत होती. काहीच बोलत नव्हती. म्हणून शेवटी त्यानेच बोलायला सुरुवात केली. युगा, अगं तुझ्याशी बोलतोय मी. बाय द वे, तुझी एक गोष्ट मला अजिबात पटली नाही. कोणती गोष्ट? तू ओटी का भरून घेतलीस? का म्हणजे? लग्नानंतर सुवासिनीची ओटी भरतातच. ते माहितीये मला, पण जर तू हे लग्नच मानत नाहीस तर ओटी तरी का भरून घेतलीस? लग्न तर तुम्ही सुद्धा मानत नाही ना, तरी पण नवऱ्याची सगळी कर्तव्य तर करतच आहात की. सगळी कुठे, काही कर्तव्य अजून बाकी आहेत. त्याला रात्रीची ती किस आठवली. कोणती कर्तव्य बाकी आहेत? आहेत अजून काही.
बघू भविष्यात पूर्ण होत आहेत की नाही ते. हा, मग तुम्ही तुमची कर्तव्य करू शकता, तर मी ओटी का नाही भरून घेऊ शकत? ओटी का भरतात माहितीये तुला? हो, माहितीये. का? जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न होतं, ती सुवासीन बनते, तेव्हा तिची ओटी भरली जाते, जेणेकरून भविष्यात तिची ओटी भरली जाईल. म्हणजे तिला मुलं युगा त्याला स्पष्टीकरण देतच होती, पण तेव्हा तिला स्वतःची ओटी भरण्यामागचा मुख्य उद्देश आठवला. तशी ती गप्पच झाली. तिच्या चेहऱ्यावरचे ते बदललेले एक्सप्रेशन्स बघून आता मात्र त्याला हसायला आलं. अगं बोल ना, गप्प का झालीस? काही नाही. अगं सांग ना. मला ऍक्च्युली याबद्दल काही माहिती नाहीये ना, म्हणून तर तुला विचारतोय. तुला तर माहिती आहे ना, मग सांग मला. त्याला तर अजून एक चान्सच मिळाला होता तिला चिडवायचा. तुम्हाला काय करायचंय हे सगळं जाणून? तुम्ही बाई आहात का? अरे बाई नाहीये, पण बाईचा नवरा तर आहे ना. तू काहीतरी ते बेबीचं वगैरे बोलत होतीस. तो स्वतःचं हसू आवरत होता, पण बेबीचं नाव ऐकून तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. हे बघा, तुम्हाला जितकी मी बावळट वाटते ना, तितकी मी नाहीये. मला सगळं कळतं. अच्छा, काय कळतं तुला? हेच की तुम्हाला सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही मुद्दाम माझी खिल्ली उडवताय. अगं खिल्ली उडवत नाहीये. मला जेन्युइन प्रश्न पडलाय म्हणून विचारलं. जर तू हे लग्नच मानत नाहीस, तर ओटी का भरून घेतलीस? तुला हे चांगलंच माहितीये की भविष्यात आपल्यात काहीही होऊ शकत नाही. आणि जरी काही झालंच नाही, तर मुलं कुठून होणार? आणि जर मूलच होणार नाहीये, तर ओटी तरी का भरून घ्यायची मग? आपल्यात काहीच होऊ शकत नाही, हे त्याचे शब्द तिला थोडा त्रास देऊन गेले. झाली आता चूक, पुन्हा नाही भरून घेणार. जीवा, ए जीवा, कुठे आहेस तू? जीवाच्या नावाने ओरडतच ध्रुव तिच्या रूम मध्ये आला, पण ती रूम मध्ये नव्हती. काय रे, मी आज बाथरूम मध्ये आहे. अच्छा ठीक आहे, मी नंतर येतो मग. ध्रुव बाहेर जातच होता, तितक्यात बेडवर असलेला जीवाचा मोबाईल वाजला. तशी त्याची पावलं जागी थांबली. सहज त्याचं स्क्रीनकडे लक्ष गेलं, पण स्क्रीनवर अंतरा नाव बघून त्याच्याही नकळत त्याच्या हृदयाची धडधड वाढली. लग्नामध्ये त्यांच्या ज्या काही गोष्टी घडल्या होत्या, त्या एखाद्या चित्रपटासारख्या त्याच्या नजरेसमोरून तरळून गेल्या. त्याने खाली वाकून तिचा फोन हातात घेतला. कॉल रिसीव्ह करून कानाला लावला. हॅलो जीवा, ऐक ना, मी माझं चार्जर तुझ्या रूम मध्ये विसरले. आई बाबा रिसेप्शनला येणार आहेत ना, तेव्हा प्लीज तू माझं चार्जर त्यांच्याकडे पाठवून देशील का? पण अंतराचा आवाज ऐकून तो अगदी ब्लँक झाला होता. हॅलो जीवा, अगं ऐकतेस ना तू? अंतराला काहीच रिप्लाय मिळाला नाही. काही सेकंद असेच निघून गेले. ना तो काही बोलत होता, ना ती.
ध्रुव. पलीकडून अंतराने त्याचं नाव घेतलं. तसं त्याच्या ओठांवर स्माईल आली. आपण काहीही न बोलता सुद्धा तिने आपल्याला कसं काय ओळखलं याचं त्याला थोडं विशेष वाटलं. ध्रुव बोलतोय. ओके, मी ठेवते मग. जीवाला फक्त माझा निरोप तेवढा दे. बाय. वेट, म्हणजे तू रिसेप्शनला येणार नाहीयेस नाही. का? या काचं उत्तर तुला चांगलंच माहितीये ध्रुव. आणि एक गोष्ट 10 वेळा रिपीट करायला मला नाही आवडत. तू येशील. नाही येणार. तू येशील ग, मला माहितीये ना. नाही येणार बोलले ना. ठीक आहे मग, नको येऊस. मी कुठे तुला फोर्स करतोय. तू फोर्स केलास तरी मी नाही येणार. मी का तुला फोर्स करू? माझं काही नाही अडत आहे तुझ्याशिवाय. मग माझं सुद्धा काही नाही अडत आहे तुझ्याशिवाय. पण तू घाबरतेस मला, एवढं मात्र नक्की. डोकं फिरलंय का तुझं? मी का घाबरू तुला? का ते माहिती नाही, पण तू घाबरतेस मला, म्हणून तर रिसेप्शनला येत नाहीयेस. हो हॅलो, स्वप्नातून जागा हो. मला यायचं नाहीये कारण मला तुझं तोंड बघायचं नाही. हा मग तेच तर झालं ना. माझ्या तोंडालाच तर घाबरतेस ना तू. घाबरत नसतीस तर आली असतीस. मी कोणाची मुलगी आहे हे विसरू नकोस ध्रुव. घाबरणं आमच्या रक्तात नाहीये. अच्छा, मग ये रिसेप्शनला आणि सिद्ध कर की तू मला घाबरत नाहीस म्हणून. असं लपून तर कोणी पण बडाया मारतं. खरी मजा तर आमने सामने येण्यात आहे. फाईन, येईन मी रिसेप्शनला. मग बघू कोण कोणाला घाबरतं ते. बाय. तिने रागात फोन कट सुद्धा केला. तसा त्याने कानाला लावलेला फोन खाली घेतला आणि तिच्या नावाकडे बघून तो गालात हसला. वेडी, सेम आईसारखी. आत्याची भाची वरवर टफ असल्याचं दाखवते, पण आतून सॉफ्ट आहे. काय रे ध्रुव, कशाला आला होतास? जेव्हा बाथरूम मधून बाहेर आली तसं त्याने मागे वळून पाहिलं. अगं काम होतो म्हणून आलो होतो. विसरलो आता. आठवलं की परत येतो. तो बाहेर सुद्धा निघून गेला. अजीबच आहे हा मुलगा. गोळ्या घ्यायचं विसरलाय वाटतं आज. जीवाने खांदे उडवत त्याला सरळ इग्नोर केलं.